जय हरी. एकादश स्कंध भाग 192. आज आपल्याला नाथ महाराज शिव आणि शक्ती यांच्याबद्दल सांगत आहेत. ज्याप्रमाणे सचेतन आणि अचेतन म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांचा खेळ जगात चालू आहे असं नुकतंच आपण ऐकलं, त्याचप्रमाणे सबंध विश्वामध्ये शक्तीचा खेळ चालू आहे असं आता नाथ महाराज सांगतात. शक्तीच्या अवस्था दोन, एक शांत अवस्था आणि दुसरी चल अवस्था. दोन्ही अवस्थात शक्तीला अधिष्ठान लागतं. ते तिला आवरणारा असून तिला धारण करण्यास समर्थ असं पाहिजे. शिव किंवा ईश्वर हे ते अधिष्ठान होय. दृश्यामध्ये चैतन्य आणि देह या रूपानं हा शिवशक्तीचा खेळ अनुभवाला येतो. देहाला आत्म्याची जितकी जरूर तितकीच आत्म्याला देहाची जरूर असते. या शक्तीशी समजून उमजून तादात्म्य पावलं म्हणजे आत्म्याची लीला आपोआप अनुभवाला येते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे ज्ञानेंद्रियांचे 5 विषय. कर्मेंद्रियांच्या साह्यानं ज्ञानेंद्रियांमधून हे 5 विषय भोगण्याच्या नादी जीव लागतो. लहान मोठे सारे जीव विषयासक्तीनं दृश्यात अडकून पडतात. तिचा त्याग होतो तेव्हाच आत्मज्ञान होऊन जीव आनंदमय बनतो. प्रकृतीची सारी शक्ती तिच्या त्रिगुणात साठवलेली आहे. ही त्रिगुणच दृश्याची उपाधी उत्पन्न करतात आणि ती चालवतात. पण मनाच्या रूपानं या प्रचंड शक्तीचा अनुभव माणसाला येतो. आत्मसाक्षात्काराशिवाय मनाचं स्वरूप कुणालाच कळत नाही. मनामुळंच हृदयामध्ये संशय फोफावतो, अहंकार बळावतो आणि संकल्प विकल्पांना भर येतो. कितीही योग साधनं केली किंवा धर्मकार्याची यातायात केली तरी हा संशय जाता जात नाही. त्याला जिवंत ठेवणारं मन अंतर्मुख झाल्याशिवाय तो नाहीसा होत नाही. या देहरूप किल्ल्यामध्ये त्रिगुण आणि अहंकार नाना प्रकारची दृश्य सामग्री भरून जीवाला जर्जर करून सोडतात. सगळ्या विकारांना, विचारांना आणि संकल्पांना प्रकाश देणारा आत्माच आहे यात शंका नाही. परंतु मध्ये मन असल्यामुळं जीव कर्माधीन होऊन देहबुद्धीनं बांधला जातो. मनाची सर्व शक्ती एकवटून त्याला ईश्वराचा निधी ध्यास लावून दिला तरी काही काळानं ते तद्रूपच बनतं. मग शक्तीचं अधिष्ठान आपणच झाल्यानं ती आपोआप वश होते. तसं झालं म्हणजे सद्गुरु कृपा होऊन परमानंद होतो. आणि म्हणून आम्हाला या देहाच्या 9 अवस्था समजून घेणंही तितक्याच गरजेचे आहेत. कसं तर आपल्या दृश्य जड देहामध्ये तसाच एक अदृश्य सूक्ष्म देह असतो. तो वासनात्मक मनाच्या रूपानं अनुभवाला येतो. मरणकाळी तो स्थूलदेह सोडून जातो हे खरं, परंतु अंतकाळी जी प्रधान वासना तो बरोबर घेऊन जातो ती तृप्त होण्यास योग्य असा नवीन स्थूलदेह पुन्हा धारण करतो. आपण मागच्याही एखाद्या कोणत्या तरी भागामध्ये घेतलं होतं तात्या विंचूची ती गोष्ट, तो पिक्चर, की त्याला तो बदला घ्यायचा असतो आणि म्हणून तो त्या एखाद्या कोणत्याही याच्यामध्ये देहावर हात ठेवतो आणि तो त्या ह्याच्यातला मंत्र त्यांनी सांगितला, ओम भगभुगदे भागेश्वरी काहीतरी ओम भट स्वाहा, आणि असं म्हणून तो त्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तर ते कशामुळे होतं तर अंतकाळी जी प्रधान वासना तो बरोबर घेऊन जातो ती तृप्त होण्यास योग्य असा नवीन स्थूलदेह पुन्हा धारण करतो. जन्मापासून मरेपर्यंत स्थूलदेहाचे हे सगळं जीवन हे सूक्ष्मदेहाच्या आधारेच चालतं. स्थूलदेहाच्या 9 अवस्था आपल्याला दिसतात. एक निषेक, गर्भरूप, जन्म, बालपण, 5वी अवस्था कुमारपण, मग तरुणपण, उतारपण, म्हातारपण आणि 9वी म्हणजे मरण. या सगळ्या अवस्थात आत्मा अलिप्त राहतो. देहाभिमानानं गुंतलेलं मनच नाना तऱ्हेचे सुखदुःखांचे अनुभव निर्माण करतं. ते मन अंतर्मुख होऊन आत्मरंगी रंगलं की देहाच्या कोणत्याही अवस्थेत जीवनाचा आनंद कायमच राहतो.
नाथ महाराज म्हणतात की बुद्धी, अहंकार, मनस, 10 इंद्रिये आणि 5 तन्मात्रे अशा 18 तत्वांचा बनलेला सूक्ष्मदेह स्थूल देहाला वागवतो. लिंग देहालाच मन म्हणतात. मनाबरोबरच देहाभिमान वावरतो. पाहिलेल्या आणि ऐकलेल्या विषयांचा निधिध्यास वाढवणं हे मनाचं काम आहे. अंतःकाळी आवडत्या विषयाचं ध्यान मनात ठसून राहतं. मन तेव्हा तदाकार बनतं. सध्याचा देह सुटला की पुढील अवस्थेत मनात तेच चिंतन चालू असतं. पूर्वी सोडलेला देह मन विसरून जातं आणि वासना तृप्तीला योग्य असा नवा देह घेतं. आपण भागवत वाचन केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. आपल्याला जडभरताचं चरित्र माहिती आहे. तर त्याला मधल्या याच्यामध्ये हरणाचा देह मिळाला, कारण त्याचा आधीची तपश्चर्या खूप आगाध होती आणि म्हणून त्याला हरणाच्या देहामध्ये सुद्धा अंतमती सोगती, शेवटच्या क्षणाला त्यांनी हरणाच्या पाडसाचं चिंतन केलेलं होतं म्हणून त्याला हरणाचा देह मिळाला. पण त्याही देहामध्ये त्याला पूर्वजन्मीचे संस्कार, त्याचं तपश्चर्या ही अगाध असल्यामुळे त्याच्या मनावर संस्कार झालेले की आता मला या जन्मामध्ये कोणतंही कर्म करायचं नाही. मग ते कोणत्याच प्रकारचं नाही म्हणून त्यांनी ओला पाला खाल्ला नाही, वाळलेला पाला खाल्ला. मग कुणाची हत्या होऊ नये, कोणतं कर्म घडू नये आणि मग पुढे तो जन्माला आला. तो अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये जन्माला आला आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की याही जन्मात मला कोणते कर्म घडू द्यायचे नाही, म्हणून तो जडवत राहिला आणि म्हणून त्याला मग जड भरत म्हणल्या गेलेलं. आणि म्हणूनच मागची जी वासना आहे, तर पूर्वी सोडलेला देह मन विसरून जातं आणि वासना तृप्तीला योग्य असा नवा देह घेतं. नव्या देहाच्या 9 अवस्था असतात. गर्भधारणा होणं ही पहिली अवस्था, गर्भाची वाढ होणं दुसरी अवस्था, जन्म होणं तिसरी अवस्था, नंतर 5 वर्षापर्यंत बालपण, 15 वर्षापर्यंत कुमारपण आणि 25 वर्षापर्यंतचा तरुणपणाचा भर असतो. 25 ते 40 साधारणपणे देहाची अवस्था विशेष बदलत नाही, पण 40पासून 60पर्यंत इंद्रियांची शक्ती हळूहळू कमी होते आणि देहाला उतरती कळा लागते. या उतारावस्थेनंतर म्हातारपण येतं. या अवस्थेत देहाच्या सर्व शक्ती अत्यंत क्षीण होतात आणि जीव रडकुंडीला येतो. मरण ही शेवटची अवस्था होय. जीवानं स्थूलदेह धारण केला म्हणजे त्याला कमी जास्त प्रमाणानं वरील अवस्थातून जावं लागतं. खरोखर आत्मा शुद्ध असून देह मलिन असतो. देहाभिमानामुळं जीवाला देहाच्या अवस्थांमुळं दुःख भोगावं लागतं. अहंकारामुळं देह पाप, पुण्य आणि सुख दुःख भोगत असतो. पण ज्याची वासना क्षीण होऊन देहाभिमान गलित होतो त्याची संत चरणांवर भक्ती जडते आणि आत्मज्ञान झाल्यामुळं तो संसार सहज तरून जातो. कारण त्याला माहिती असतं संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. मग अशा या संसारामध्ये कशाला राहायचं? त्यापेक्षा मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. अशी सद्गुरूंच्या चरणावर प्रार्थना करतो आणि खरा मी कोण याचा शोध घेतो. कारण देह म्हणजे मी नाही. देह हा नाशवंत आहे, आज आहे उद्या जाणार आहे, त्याला काळाची मर्यादा आहे. पण मी जो आत्मस्वरूप आहे त्याचा तो शोध घेत राहतो आणि असा मुक्त पुरुष संपूर्ण जग धुंडाळावं तेव्हा क्वचित एखादा दृष्टीस पडतो आणि तो जरी दृष्टीस पडला तरी त्याला ओळखणारा क्वचित असतो. विषयाची आसक्ती सुटून गुरुकृपा साध्य झाली म्हणजे आत्मज्ञान होतं आणि ज्याला आत्मज्ञान होतं तो हा पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे शयनम असं करत नाही, तर तो भगवंताशी एकरूप होतो. पुन्हा त्याला जन्म नाही. ऐसे प्राप्त पुरुष येथ संसारी नाहीत गा बहुत, हिंडत्या अवघ्या जगात एकदा कदाचित देखिजे, एकदा कदाचित देखिजे. 22व्या अध्यायामध्ये आपण इथेच थांबूया. जय हरी.